आणि मिडल क्लास घरांमधल्या बायका हट्ट करतात आणि ह्याच्यानी त्यांनी संसार तुटलेलेही बघितलेले आहेत का. मित्रांबरोबर गेले तर पुरुष वायफळ खर्च करतात, हमखास करतात. अशीच राहा तशीच वाग, हे हट्ट नसतात का पुरुषांचे. हाय हॅलो नमस्कार, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. फॅनचा आवाज येत असेल तर आय एम रिअली सॉरी, कारण की खूप उकाडा आहे. मी काय तुम्हाला वेगळं सांगू, तुम्ही पण ह्या सगळ्या उकाड्यामध्ये अगदी होरपळून निघतच असाल. तर आता ना वाजलेत किती मी तुम्हाला सांगू का, 2 वाजून 5 मिनटं झाली आहेत दुपारचे. आणि खरं तर मी आत्ता दिवे लावले असते व्हिडिओसाठी, पण काय होतं ना, उन्हातून आल्यानंतर मी आता किती वाजता आज बाहेर पडले, 9 वाजता बाहेर पडले. खूप सारी कामं होती ती करायची होती आणि तेव्हापासून आत्ता आली आहे. तर आता एवढ्या उन्हातनं आल्यानंतर ना असं होतं की आपण असं भगभग परत दिवे घरातले लावायचे आणि नको वाटतं. आणि फर्स्ट फ्लोअरला तर थोडासा उजेड कमी पडतोच. हे तर मागचे पडदे मी उघडले तर प्रचंड उजेड येईल, पण नको, आता मला परत आवरून लगेच बाहेर पडायचं आहे. मी जस्ट थोडंसं फ्रेश होण्यासाठी म्हणून घरात आले होते आणि म्हणलं चला ब्लॉगिंग सुरू करून देऊयात. एकदा सुरुवात झाली ना मग त्या गोष्टी लक्षात असतात आणि त्या केल्या जातात. आज मी बरीच कामं केली आणि त्याच्याबरोबर ना मी आज एक चांदीची चमकी घेतली आहे आणि जोडवी घेतली आहेत. अधिक महिना सुरू आहे त्याच्यामुळे. तशी तर माझ्याकडे होती आधीची, मी केलेली, अजून वर्ष पण नाही झाली आहेत. नवीनच मध्ये मी चेंज केली होती, मला वाटतं आत्ता दिवाळीच्या मागे पुढे केव्हा तरी. त्याच्यामुळे पण सहज मला मी गेले होते आणि आवडली म्हणून घेतली, नाहीतर मी घेतली नसती. तर मी थोडंसं ना फ्रेश होते, पाणी वगैरे पिते आणि तुमच्यासोबत त्या दोन्ही गोष्टी शेअर करते. तर बघा आता, ही आधी चमकी दाखवते. ही छोटीशी आहे त्यामुळे पॅकमधून काढत नाही आहे मी आता, नाही तर मग काय होतं इकडे तिकडे जाते. प्युअर चांदीची आहे, असं फुलाचं डिझाईन आहे, छानपैकी चमकी. एक माझ्याकडे आहे पण ती ऑक्सिडाईजवाली आहे, तर मग मी ही अजून एक घेतली. आणि ही जोडवी, हे बघा असं त्याच्यावरती ना छानपैकी कमळ आहे, कमळ असलेलं. आता घालीन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करीनच मी, पण आता घेतलं आहे तर म्हणलं दाखवावं. असं मस्त मीनाकारी वर्क आणि कमळ आहे छानपैकी. मी ना या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत एका वेगळ्या टॉपिकवरती बोलायचं खरं तर ठरवलं होतं, जो मी आत्ता एक एक्सपिरियन्स केला रिसेंटली वीकेंडला. पण त्यापेक्षा आत्ता मला एक कमेंट आली आहे. आज जो मी ब्लॉग अपलोड केला आहे ना, डीमार्टचा हॉल, तर त्याच्यावर एक कमेंट आली आहे. जस्ट अगदी 5 मिनटापूर्वी कमेंट आली आहे. ती वाचल्यावर मला असं वाटलं नाही, आपण जरा ह्याच्याबद्दल आधी थोडंसं बोलायला पाहिजे. तर ती कमेंट अशी आहे, एक कोणीतरी पुरुष व्यक्तिमत्व आहे. तर त्यांची कमेंट आहे की हे असले, ही तर श्रीमंतांची खरेदी झाली आणि हे असले व्हिडिओ बघून गरीब आणि मिडल क्लास घरांमधल्या बायका हट्ट करतात आणि ह्याच्यानी त्यांनी संसार तुटलेलेही बघितलेले आहेत. तर त्यांना मी व्यवस्थित शब्दात तिथे रिप्लाय दिला आहे की ह्या गोष्टींना प्रत्येक व्यक्तीवर, नात्यावर, कौटुंबिक संबंधांवर, अनेक गोष्टींवरती, हे मी थोडक्यात त्यांना म्हणलं आहे, पण अशा गोष्टींवरती अवलंबून असतात. तर माझं हे अगदी प्रांजळ मत आहे की खरंचच तुमचं नातं कसं आहे. आता हे बघा, एखाद्या मी कुठली स्त्रीची बाजू घेते किंवा पुरुषाची बाजू घेते असं नाही आहे. कोणत्याही नात्यात दोन व्यक्ती जर कधीच कोणासाठी काही करत नसतील आणि मग ते एखाद्या व्यक्तीला खूप असह्य झालं आणि ती बोलायला लागली, तर समोरची व्यक्ती त्याला हट्ट कन्सिडर करू शकते. म्हणजे तिला वाटू शकता हा हट्ट आहे, पण जी व्यक्ती म्हणतीये की असं पाहिजे, करायचंय, तर ती त्या व्यक्तीची काहीतरी रिक्वायरमेंट असू शकते. मग खरंचच त्या वस्तूची असू शकते किंवा भावनिक असू शकते. काही बदल हवा असतो आयुष्यामध्ये. अशा खूप गोष्टी असतात. म्हणजे मी काय म्हणते हे तुम्हाला समजत असेल. मला खूप तो विषय ना, असे कुठले विषय खूप ड्रॅग करायला नाही आवडत. नाही तर एक मुद्दे घेऊन मग तासनतास बोलायचं, असं मला ते नाही करायला आवडत. करू शकते मी करायचं तर, पण नको वाटतं, कारण किती व्हिडिओ पण तुम्ही ताणून बघणार असं आहे. आणि हे एक नात्याचं झालं. बरं, दुसरं झालं की कुटुंबामध्ये पण अजूनही खूप अशी कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे ना बदलच होत नाही. म्हणजे लाईफ बॉय आमच्याकडे वर्षानुवर्ष वापरला जातो, मग त्या आलेल्या मुलींनी पण लाईफ बॉयच वापरायचा. नाही सूट होते एखाद्याला, खरंच काहीतरी त्रास होत असेल तर त्याचाही विचार केला जात नाही. लहान मुलांसाठी वेगळे प्रॉडक्ट्स असले पाहिजेत ह्याचा विचार केला जात नाही. असं मी पण बघितलेलं आहे खूप साऱ्या मिडल क्लास घरांमध्ये. नाही, श्रीमंत चांगला, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे अफोर्ड करू शकतात
अशाही लोकांकडे मी हे बघितलेलं आहे की ते स्पष्ट सांगतात हे आहे असं आहे, याच्यात बदल होणार नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मला एक सांगा, पुरुष कुठे वायफळ खर्च करत नाहीत का? मित्रांबरोबर गेले तर पुरुष वायफळ खर्च करतात, हमखास करतात. किंवा नात्यांमध्ये वगैरे असं दाखवायला की माझ्याकडे किती पैसा आहे म्हणून, तेव्हा त्याची काही गरज नसते म्हणून कुठल्या तरी पैशांच्या कमिटमेंट्स देऊन बसतात, पैसे देऊन बसतात. मग तेव्हा ह्याच्याबद्दल बायकांनी बोललं तर अजूनही नाही चालत असं बोललेलं. तर त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टींचा पण ह्यामागे विचार असतो. आणि जर मला असं वाटलं, राहिला प्रश्न मी जे शॉपिंग तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, मला ॲब्सोल्युटली असं वाटत नाही आहे की त्याच्यामध्ये मी काहीतरी खूप श्रीमंती गोष्टी दाखवलेल्या आहेत. हां, कम्फर्ट झोनच्या दाखवल्या आहेत का? डेफिनेटली दाखवल्या आहेत. पण लक्झुरियस असं काही मी दाखवलं आहे प्रचंड महागडं आणि असं नाही दाखवलं आहे. डीमार्टमध्ये तुम्ही जाऊन बघा, या सर्व स्तरातली लोकं तिथे शॉपिंग करायला येतात. आपण बघतो, अनेक सेलिब्रिटींचेही ब्लॉग बघतो, सेलिब्रिटीसुद्धा डीमार्टमध्ये जातात आणि अतिशय महिन्याला ज्यांचा 15 आणि 20,000 वगैरे बिचाऱ्यांचा पगार आहे, त्याच्यात अख्खं कुटुंब चालतं, 4-5 लोकांचं, 6 लोकांचं, ते सुद्धा उत्साहाने येतात. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्याला जे पाहिजे ती खरेदी करत असतो. त्याच्यामुळे हे जे त्यांनी म्हणलं आहे ना, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि बायका हट्ट करतात म्हणजे मला एक कळत नाही, पुरुष नाही का हट्ट करतो? करतात की आज असंच पाहिजे, हेच जेवायला कर, कोणीतरी येणार आहे मग ते असंच दिसलं पाहिजे, अशीच राहा, तशीच वाग. हे हट्ट नसतात का पुरुषांचे? परत सांगते, मी इथे कोणाचीही बाजू घेत नाही आहे. खरंच काही घरांमध्ये बायका चुकीच्या असतात, अशीही घरं मी जवळून बघते. आणि खरंच काही घरांमध्ये पुरुष चुकीचे असतात. तर मला असं वाटतं याच्यामध्ये दोघांनी बसून बोलण्याची गरज आहे, दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. कुटुंबातले इतर लोकांनी पण एकमेकांच्या रिक्वायरमेंट्स समजून घेणं. आणि बदलतो तो माणूस असतो. बदल म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणते, पॉझिटिव्ह वेनी म्हणते. परिस्थितीनुसार गोष्टी आपल्याला अपग्रेड केल्या पाहिजेत, चेंज केल्या पाहिजेत, थोडंसं नवीन गोष्टींना मान्य केलं पाहिजे, थोडंसं जुन्या गोष्टींना समजून घेतलं पाहिजे. अशी सर्वार्थाने सर्व पिढीतल्या लोकांनी जर कुटुंबातल्या ह्या गोष्टी समजून घेतल्या ना, तर संसार तुटणार नाही, तर विभक्त कुटुंब होणारही नाहीत. विचार करा माझ्या या मुद्द्यावरती आणि तुमचं म्हणणं कमेंट्समध्ये छान शब्दात मांडा. चला, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.